दमानी यांना सीडीआर कुणी दिला याची माहिती पूर्ण माझ्याकडे असल्याचं कल्पना इनामदार यांनी म्हटले। पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर सर्व माहिती देणार असं कल्पना इनामदार यांनी म्हटलं। सीडीआर देणारी व्यक्ती उच्च पदावर बसली असल्याचा इनामदार यांनी दावा केला। ही अंजली दमानिया अनेक लोकांचे सीडीआर काढते हे मी तुम्हाला ठामपणे सांगते, कारण का ही गोष्ट माझ्याबाबत घडलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही माझे जी चौकशी करताय सीडीआरच्या मार्फत ती बंद करा, कारण तुम्ही कोणाकोणाला कॉल केलेले आहेत त्याचे डिटेल माझ्याकडे आहेत। तुम्ही कोणाकोणाशी काय काय बोललेला तेही माझ्याकडे डिटेल आहेत। 3 फोनवरती तिचे स्वतःचे फोन न करता तिने दुसऱ्या फोनवरनं फोन करून ती स्वतः बोललेली आहे आणि 6 फोनवरती ती स्वतः डायरेक्ट बोललेली आहे। मग हे माझे नंबर तिच्याकडे गेले कसे? तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे घेण्यासाठी धनंजय देशमुखांवर दबाव असल्याचं दादासाहेब खिंडकर यांनी म्हटलं। संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी षडयंत्र रचल्याचं दादासाहेब खिंडकर यांनी म्हटलं। मला बाहेर काढण्यासाठी धनंजय देशमुखला प्रस्ताव दिला होता असं देखील खिंडकर यांनी म्हटलं। खिंडकरला सोडायचं असेल तर देशमुख प्रकरणातील आरोपी सोडा असा प्रस्ताव दिला होता असं देखील सांगण्यात आलं। हे लोक खोट्या तक्रारी देतात, कट करून छोट्या मोठ्या जखमा करून 307 सारखे राजकीय गुन्हे दाखल करण्यासाठी या लोकांचा वापर केला जातो। त्या व्हिडिओमधलेच हे लोक आहेत आणि आता ते लोकांचा वापर देशमुख प्रकरण मागे घेण्यासाठी केला जात आहे। प्रकरण माघारी घेण्यासाठी धनंजय देशमुखवर दबाव आणत आहेत आणि मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव दिला होता की दादा खिंडकरला जर सोडायचं असेल तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातले लोक तुम्ही सोडा। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या चिखली गावात महाराजस्व अभियान कार्यक्रमात आमदार नारायण गुचे अधिकाऱ्यांवर संताप। शिबिराला आलेल्या नागरिकांनी विविध विषयांवरून मोठ्या संख्येने तक्रारीचा पाडा वाचला। मात्र अभियान कार्यक्रमामध्ये तक्रारींचा निपटारा न झाल्यानं नारायण गुचेंनी भर कार्यक्रमातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली। चिखलीची 50ची सर आम्ही हे करून घेतो लगेच, म्हणजे 2 दिवस समाधान शिबिर मध्ये काही समाधानच झालं नाही लोकांचा। तो उपयोग काय साठी जेवायला आलो मी? नाही सर 2 दिवसामध्ये हे झालं की लगेच चालू करून घेऊ सर। डोके खराब आहे तुमचे। तर बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदी फेसाळत असतात। दरम्यान याच नद्यांची पाहणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी केली आहे। यावेळी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याचा आढावाही मुंडेंनी घेतला। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात प्रदूषित नद्यांची जी यादी आहे त्यांना आम्ही आधी टार्गेट करून ज्या बाकीच्या छोट्या नद्या आहेत ज्या उगमापासून पुढे जातात कुठेपर्यंत त्याच्याप्रमाणे त्याचा पूर्ण आपण आराखडा तयार करून आता इंद्रायणी नदीचा तर आराखडाच ऑलरेडी आमचा तयार झालेला आहे। आता तो म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि याही नदीच्या संदर्भामध्ये आम्ही आता बघतोय की इथे सांडपाण्याचं प्रदूषण जास्त आहे का, केमिकलचं जास्त आहे का, औद्योगिक प्रदूषण जास्त आहे, या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्ण अभ्यास करून या महाराष्ट्रातील टप्प्याटप्प्याने सर्व नद्यांचं पुनर्जीवन करण्याचा आमचा तर महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। समितीनं बिलोलीतील वाळू घाटाची पाहणी केली आहे। यामध्ये 13,000 ब्रास वाळूच्या उपशाची परवानगी असताना कित्येक पट जास्त वाळूचे ढिगारे दिसून आल्यानं समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर चांगलेच संतापले। तहसीलदार गजानन शिंदे आणि उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना सदाभाऊ खोतकर यांनी चांगलंच धारेवर धरलं। राष्ट्रीय संपत्तीचं तुम्ही हे करता ना सर्व गोष्टी। थोडाशा रवाबाई तहसीलदार काय तुम्हाला फासवलं तर पाहिजे। सगळे स्थानिक लोक सांगताय की रोज इथं 1000-2000 वाहनं 2000 जेसीबी छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPFच्या उमेदवारानं सँडलवर 18 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर अंतर पार केलं। हालाकीच्या परिस्थितीमुळे शूज न मिळाल्यानं अकोल्याहून आलेल्या नितीन चोरे यांना सँडलवर धावावं लागलं होतं। नितीनची ही परिस्थिती पाहून DCP विक्रम साळी यांनी त्याला शूज गिफ्ट दिले। माणुसकीच्या नात्यानं आम्ही त्याला शूज दिले, DCP विक्रम साळी यांनी ही प्रतिक्रिया दिली।